नेरळला दिलेलं, नेरळ वाल्मिकी नगर. तर आमच्या बाबाची जागा तिकडं आहे वाकर मिरचुलीला. तर तिथं आम्ही 1 महिन्यापूर्वी गेलेलो तर तिलेन जागा होती. तर ना परत 1 महिन्यापूर्वी आता गेलो तर तिले बोर्ड लावलेला, तर तो बोर्ड काढून टाकून दिला खाली. आणि मग आता काही कंपन्या मारल्या. आमची जागा आम्हाला पाहिजे ना, जाऊन द्यायचं नाही जाग्यामध्ये. मग आमची जागा आम्हाला खुली करून पाहिजे. आम्ही गरीब माणसं, आदिवासी कातकरच समाज आमचा. हे आमचे सगळे नातेवाईक आहेत. आम्ही गरीब माणसं मोलमजुरी करून खातोय. आमच्याजवळ पैसे कुठून ते मोजणी आणायला. त्या या आमची जागा आहे ती सगळी काढून द्यावा. आम्ही बोलता सरकारला विनंती करता का आमची जागा आम्हाला द्यावी. केलाय मुंबईवाले, ते आमची जागा आम्हाला खुली पाहिजे. आम्ही गरीब केले, आम्ही गरीब माणसं, आम्ही शिकले नाही, आम्हाला काय माहित आहे. आम्हाला बोलता पण येत नाही समोर मोठ्या माणसाचं, म्हणून आम्ही तक्रार करत आहे. जय आदिवासी. मी वैभव विजय पवार, श्रमजीवी संघटना तालुका निरीक्षक. आमचे कार्यकर्ते प्रकाश वाघ यांची त्यांच्या पत्नीची वाकर येथे मिरचोळी, मौजे मिरचोळी येथे सर्वे नंबर 25मध्ये 90 गुंठा जमीन आहे. तरी तिथील पिकाडेली फार्म यांनी प्रायव्हेट बिल्डरकडनं तिथे प्रायव्हेट लेआउट करून या लोकांची जमिनीचा हिस्सा बदल कोणतीही जिल्हाधिकारी किंवा कोणतीही परमिशन न घेता परस्पर हिस्सा बदल केलेली आहे. तसेच त्या जागेवर प्लॉटिंग पाडून विक्री सुरू आहे. आमच्याकडे ज्यावेळी तक्रार आली तेव्हा आम्ही तिथे प्रायव्हेट सर्वे करण्याचं हे केलं. त्यानुसार यांच्या हद्दीमध्ये बोर्ड लावण्यात आला होता, आदिवासी बोर्ड. इथे कोणीही अतिक्रमण करू नये. तरी सदर बिगर आदिवासी प्लॉट धारक यांनी तो बोर्ड काढून टाकला. तसेच या लोकांना तिथे जाण्यास मज्जाव करतात आणि वॉल कंपाऊंड, तारेचे कंपाऊंड करून मोक्याच्या ठिकाणी असलेली यांची जागाही कब्जा केलेली आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आमच्या गरीब कातकरी कुटुंबांना त्यांची जागा मिळवून द्यावी. तसेच जे कोणी बिगर आदिवासी बांधकाम व्यावसायिक भूमाफिया आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. यासाठी आज आम्ही नेरळ पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिलेला आहे. तसेच पुढेही तक्रारी करणार आहोत. याचा पाठपुरावा तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना नम्र विनंती आहे की सदर मुंबईवाले तसेच जो बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्यावर आदिवासी प्रतिबंध, जमीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ते शासन करण्यात यावे.